शहराच्या यशामागे असतं एक शांत समर्पित नेतृत्व, ज्यांचं नाव बहुतांश वेळा प्रकाश झोतात येत नाही, पण त्यांचं योगदान प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीमधून जाणवतं. असाच एक झुंजार अधिकारी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार. ते केवळ एक प्रशासक नव्हते, ते होते एक परिवर्तनाचे वाहक. स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, जिथे गरज होती तिथे पवार सर स्वतः पोहोचले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अमरावती शहराने स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलं. केवळ शहरच नव्हे तर प्रशासनालाही डिजिटल बनवलं. देविदास पवार एक नाव, एक कार्य आणि एक आदर्श. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1994 मध्ये मुख्य अधिकारी संवर्ग गट अ पदी निवड झाल्यानंतर ज्यांनी शासकीय सेवेत पदार्पण केले अशा श्री देविदास गंगाधरराव पवार निवघेकर यांच्या शासकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. 31 वर्ष प्रदीर्घ शासकीय सेवा देऊन मे 2025 मध्ये महापालिका आयुक्त या पदावरून ज्यांना सेवानिवृत्ती मिळाली असे देविदास गंगाधरराव पवार सर हे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथील मूळ रहिवासी आहेत. प्राथमिक शिक्षण मुगट ते माध्यमिक शिक्षण नांदेड व परभणी येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून कृषी विभागातून MSc ही पदव्युत्तर पदवी 1992 मध्ये पूर्ण केली. MPSC मार्फत मुख्य अधिकारी संवर्ग गट अ पदी निवड. शासकीय सेवेसोबतच सरांनी आपली कौटुंबिक जबाबदारी देखील तितक्याच प्राथमिकतेने पार पाडली. म्हणूनच आज पवार कुटुंब हे मराठा समाजातील एकत्रित, सुशिक्षित आणि आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत सरांनी परळी, लातूर, यवतमाळ, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, परभणी, अमरावती, भिवंडी अशा विविध ठिकाणी नगरपालिका मुख्य अधिकारी तसेच महापालिका आयुक्त असा पदभार अतिशय उत्तमरित्या सांभाळला. प्रत्येक शहराचा विकास हा केवळ इमारतीतून नाही तर दृष्टिकोनातून घडतो. देविदास पवार हे नाव म्हणजे कार्य, कर्तव्य आणि कर्तृत्व यांचं मूर्त स्वरूप. सुरुवातीच्या काळात सन 1998 ते 2000 परळी नगर परिषद येथे मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्र विकास योजना शासनाकडून मंजूर करून घेतली व या अंतर्गत भक्तनिवास, वाहन व्यवस्था, उद्यान व सिमेंट रोड विकसित करून नियोजनबद्ध विकास कामे पूर्ण केली. सन 2000 ते 2002 मुख्य अधिकारी लातूर नगर परिषद येथे घरकुलांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत जनजागृती करून अंमलबजावणी केली. वयोवृद्ध व बालकांसाठी नानानानी पार्क उद्यान उभारले. घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा प्रकल्प विकास करण्यास चालना मिळवून दिली. BOT तत्वावर व्यापारी संकुल उभारणी केली. यासह विविध लोकाभिमुख कार्य लातूरमध्ये केले. सन 2002 ते 2006 मुख्य अधिकारी यवतमाळ नगर परिषद संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान यशस्वी राबवल्यामुळे 2003, 2004, 2005 व 2006 जिल्हास्तरीय प्रथम व विभागस्तरीय पुरस्कार देऊन पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. विकास ही केवळ संकल्पना नाही, ती एक प्रक्रिया आहे जी काळजीपूर्वक आखावी लागते आणि त्या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा उचलल्यामुळे राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार 2002 आणि राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार 2006 मध्ये प्राप्त केले. यवतमाळमध्ये BTO तत्वावर व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारत उभारणी, हिंदू स्मशानभूमी अद्ययावत स्वरूपात करणे, कळंब चौक रुंदीकरण व चौकापासून पाटीपुरा रस्ता दुतर्फा वाहतूक व्यवस्था करणे, दत्त चौक भाजी व फळ विक्रेता दुकान संकुल विकास काम, नाट्यगृह संकुल बांधकाम, शासनाच्या योजनेतून 3 व्यापारी संकुल निर्मिती. नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नात 2 कोटी रुपयाने वाढ झाली. यासोबतच मालमत्ता कराचे पूर्ण मूल्यांकन केले व नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नात 1.5 कोटी रुपयाने वाढ केली. यासोबतच अनेक समाजोपयोगी कामे पार पाडली. स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर देविदास पवार
यांनी शहरात स्वच्छतेचं नवं युग सुरू केलं. कचरा वर्गीकरण, डोर टू डोर कलेक्शन आणि आधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र हे त्यांच्या पुढाकाराचे परिणाम आहेत. घनकचरा व्यवस्थापन या प्रकल्पाचा समावेश संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात विशेष प्रकल्प म्हणून समाविष्ट करून योजनेचे मूल्यांकनात या प्रकल्पास महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुण सर्व परीक्षण समितीमार्फत देण्यात आले व त्यामुळे नगर परिषद यवतमाळला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. यवतमाळ नगर परिषदेत दलित वस्ती सुधार योजना, एकात्मिक शहर विकास योजना, गरिबासाठी व मागासवर्गीयांसाठी घरकुल योजना, शहरांतर्गत रस्ते विकास, नवीन उद्यान निर्मिती, प्राथमिक शाळांचा शैक्षणिक स्तर सुधारणा या सर्व शासकीय योजना मोठ्या प्रमाणात राबवून शहराचा विकास केला. एक अभिनव कार्य म्हणून चिद्दरवार सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेमार्फत नगर परिषदेचे नाक्यावरून ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णवाहिनी व शववाहिनी सुविधा सुरू करण्यात आली. एकंदरीत या सर्व बाबी लक्षात घेऊन यवतमाळ नगर परिषदेला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात श्री देवीदास पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. सन 2006 ते 2012 मुख्य अधिकारी विरार नगर परिषद मध्ये कार्य करत असताना 2008 मध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय दुसरे बक्षीस प्राप्त झाले. सन 2009 मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय पहिले बक्षीस प्राप्त, विभागस्तरीय दुसरे बक्षीस प्राप्त. विशेष उल्लेखनीय कार्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित 69 अनुकंप तत्वावरील प्रकरणे निकाली काढून कुटुंबाला आधार देण्याचे कार्य केले. सन 2014 ते 2017 मध्ये मुख्याधिकारी नगर परिषद बदलापूर मध्ये कार्यरत असताना शहरात सिमेंट रस्ते निर्माण केले, सिवरेज सिस्टीम DPR केला व अंमलबजावणी सुरू केली. मालमत्ता पूर्ण मूल्यांकन केले व साधारणपणे वार्षिक उत्पन्नात 5 कोटी रुपयांची वाढ करून नगर परिषदेला आर्थिक उभारी मिळवून दिली. सन 2017 ते 2020 मध्ये मुख्य अधिकारी नगर परिषद अंबरनाथ मध्ये मालमत्ता कर पूर्ण मूल्यांकन केले व उत्पन्नात रुपये 8 कोटी वार्षिक वाढ केली. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभाग व स्वच्छ सर्वेक्षण 2018 या वर्षात अ वर्ग नगरपालिका अंतर्गत महाराष्ट्रात पहिले शहर म्हणून अंबरनाथला मान मिळवून दिला. नगर परिषद अंबरनाथ येथील यंत्रणेला नवी दिशा देणारी व्यक्ती म्हणजे मुख्य अधिकारी देवीदास पवार यांनी कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि कार्यक्षमतेचं नवसंजीवन दिलं. स्वच्छ सर्वेक्षण 2019 या वर्षात अंबरनाथ शहर 1 लाख ते 10 लाख लोकसंख्येचे शहर असलेले भारतात इंदोर, नवी मुंबई व चंद्रपूर नंतर अंबरनाथ नगर परिषदेने 4था क्रमांक प्राप्त केला. सन 2020 ते 2022 मध्ये परभणी महानगरपालिका येथे आयुक्त पदावर रुजू होऊन कोरोना सारख्या आपत्कालीन काळात विविध कामे केली. कोरोना संकट काळात जिथं संपूर्ण जग ठप्प होतं तिथं महापालिका आणि आयुक्तांची भूमिका होती खंबीर. शहराला चालू ठेवणं ही पवार यांची होती लढाई. कोविड या जागतिक आपत्तीत सार्वजनिक रोगाबाबत जनजागृती, 100% डोसचे लसीकरण केले, प्रतिबंधक उपाययोजना, कोविड केअर सेंटर उभारणी व व्यवस्थापन केले व शहरातील कोविड साथ नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले. जून 2020 मध्ये परभणी शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आणि मार्च 2021 अखेर रुपये 23 कोटी 94 लाख व मार्च 2022 रुपये 25 कोटीची वसुली झाली, जी यापूर्वी कधीही झालेली नव्हती. परभणी महानगरपालिकेत अनेक वर्षापासून रोजंदारी मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी होते. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जवळपास 150 अधिकारी कर्मचारी यांचे महापालिकेच्या नियमित सेवेत समावेशन केले. 7वा वेतन आयोगासाठी पाठपुरावा करून तो ऑक्टोबर 2022 पासून वेतनात लागू करण्यासाठी नियोजन केले. परभणी शहरात दर 10 ते 12 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा हा सुरळीत करून तो दर 2 ते 3 दिवसांनी होईल याची व्यवस्था केली. परभणी शहरात दैनंदिन स्वच्छता, पावसाळा पूर्व स्वच्छता, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत विलगीकृत कचरा संकलन, त्याची सुरक्षित वाहतूक व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बोरवंड येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प उभारणी करून तो कार्यान्वित केला. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात
सन 2020 मध्ये परभणी शहरास देशात 97व्या क्रमांकाचे नामांकन प्राप्त करून दिले. सन 2021 मध्ये ते 37व्या क्रमांकावर पोहोचवले. आयुक्त देविदास पवार हे केवळ प्रशासक नव्हते, ते होते एक परिवर्तनाचे वाहक. स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, जिथे गरज होती तिथे ते स्वतः पोहोचले. परभणी शहरात 15,000 पेक्षा जास्त ल्युमिनस लाईट बदलून LED लाईट बसवले, ज्यामुळे वीज बिल दरात दरमहा 10 ते 15 लाख रुपयांची बचत केली. शहरातील नेहरू उद्यान, राजगोपालचारी उद्यान व शिवाजी उद्यान सुशोभीकरण काम केले. याशिवाय शहरामध्ये विविध ठिकाणी खुल्या जागेत वृक्षारोपण केले. अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत एक घर एक वृक्ष हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविला असून या अंतर्गत लोकसहभागातून सुमारे 50,000 वृक्षांची लागवड केली असून 1 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण, कर निर्धारणाचे काम सन 2005-2006 नंतर म्हणजेच 18 वर्षांनंतर पूर्ण करून शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली. 2023-24 मध्ये आयुक्त महानगरपालिका अमरावती म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध विकास कामाला गती मिळवून दिली. शहर घडवणं म्हणजे फक्त बांधकाम नव्हे तर लोकांच्या आयुष्याला आकार देणं, आणि हेच काम करतात आपले महापालिका आयुक्त देविदास पवार. अनेक वर्षापासून थकीत असलेली मालमत्ता कर रुपये 25 कोटीची वसुली एका महिन्यामध्ये वसूल करून अमरावती शहरात दैनंदिन स्वच्छता, पावसाळापूर्व स्वच्छता, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत विलगीकृत कचरा संकलन, त्याची सुरक्षित वाहतूक व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुकळी व अकोली येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प उभारणी करून तो कार्यान्वित केला, ज्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण व नॅशनल क्लीन एयर प्रोग्राम अंतर्गत विविध पारितोषिके प्राप्त केली. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील छत्री तलाव येथील विकास कामांचा पाठपुरावा करून कामे पूर्ण करण्यात आली. अमृत 2 अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अनुषंगाने वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजनेस मंजुरी प्राप्त करून घेण्यात आली. नगरोत्थान अभियान अंतर्गत अमरावती व बडनेरा मतदारसंघातील अनुक्रमे रुपये 55 व 150 कोटी रुपयांच्या कामास शासन स्तरावर पाठपुरावा करून शहरातील रस्ते विकास प्रकल्पास मंजुरी प्राप्त करून घेण्यात आली असून सदर कामे निविदा प्रक्रियेमध्ये आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये मौजे बडनेरा व रहाटगाव येथे फायर स्टेशन उभारणीचे कामे मंजूर करून कामे केली आहेत. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये साईनगर, बडनेरा, खरकाडीपुरा, गोपालनगर व कॅम्पक येथे सर्व सोयी सुविधांयुक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका कार्यान्वित करण्यात आल्या. शहराच्या विविध परिसरातील कच्ची व पक्क्या स्वरूपाची जवळपास 750 पेक्षा जास्त अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला. अमरावती महानगरपालिकेस शहर सौंदर्यीकरण अभियानाअंतर्गत बक्षीस प्राप्त रकमेतून शहराचे सौंदर्यीकरण करण्याचे अनुषंगाने मुख्य रस्त्यावर डेकोरेटिव्ह पोल उभारून शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. शिस्तप्रिय, निर्णयक्षम आणि संवेदनशील नेतृत्व असलेले आपले आयुक्त देविदास पवार, ज्यांनी केवळ योजना आखल्या नाहीत तर त्या यशस्वीपणे अंमलातही आणल्या. देविदास पवार यांनी उत्तमरित्या प्रशासन सांभाळत सामाजिक कार्यातही हिरिरीने सहभाग नोंदवला. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ठाणे, अमरावती व परभणी येथे समाजसेवेत कार्य, नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई सारख्या दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी म्हणून नांदेड येथे मातोश्री प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाची स्थापना करून त्यात इंजिनिअरिंग, तंत्रनिकेतन, व्यवस्थापन अशी 3 महाविद्यालये चालू करून सुविधा उपलब्ध करून दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक वर्षांपासून वृक्षारोपण कार्यक्रम राबविणे व सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय सहभाग. स्वतःच्या गावी निवघा येथे व आजुळी मुगट येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी दोन्हीही शाळेत कम्प्युटर, प्रोजेक्टर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देऊन डिजिटल शाळेला प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषद शाळा, निवघा खाजगी शाळा,
गावातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती करून त्यात यश गाठावे यासाठी शेतकरी परिसंवाद कार्यशाळा, वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गावाला अर्पण केलेलं स्मृतीस्थळ, ओपन जिम, क्लोज जिम, वाचनालय, खेळाचे मैदान, व्यायामशाळा, अपेक्षा प्रतिष्ठान इत्यादी बाबींमधून मातीशी जुळलेली नाळ दिसून येते. एक प्रवास संपतोय, पण आठवणी, संस्कार आणि मार्गदर्शन यांचं वारसत्व शिल्लक राहतं. कारण नेतृत्व बदलतं, पण प्रेरणा अजरामर होते. 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आयुक्त श्री देविदास पवार हे आज 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी सामाजिक शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा.